वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. या कुन्देन्दुतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. मागच्या भागात आपण गजेंद्र मोक्षाचा कथा ऐकली आहे. या गजेंद्र मोक्षाच्या कथेमध्ये काय तात्पर्य आहे ते पण आपण पाहिलं. ते रूपकात्मक कशी आहे आणि गजेंद्र मोक्षाचा स्तोत्राचा पाठ पहाटेच्या वेळी केल्यानंतर काय प्राप्त होतं तेही आपण मागच्या वेळेला पाहिलं. आता 6व्या मन्वंतरामध्ये, चाक्षुष नावाच्या मन्वंतरामध्ये अमृत मंथनाची कथा आहे. शुकाचार्य आता सांगतायत परीक्षिताला. परीक्षिताने त्याबद्दल बरंच विचारलंय. कूर्मरूप धारण करून मंदराचल पर्वताला आपल्या पाठीवर का धारण केलं, देवाला अमृत कसं पाजलं, सगळी कथा ऐकण्याची उत्सुकता परीक्षित राजाची वाढत चालली आहे. शुकाचार्यांनी सुरुवात केली. आता ते सांगतायत. म्हणले, राजा, एकदा इंद्र इकडे तिकडे फिरत चालला होता. नगरातून चालला होता. त्याला दुर्वास मुनी भेटले. दुर्वास ऋषींनी इंद्राला कधीही न सुकणाऱ्या अशा फुलांची पुष्पमाला अर्पण केली. इंद्राला पुष्पमाला अर्पण करताना दुर्वास ऋषींना फार आनंद झाला होता. फार आनंदाने त्यांनी ती सगळ्या देवांचा राजा म्हणून त्याला ती माळ अर्पण केली. साधू किंवा ऋषी जेव्हा काही देत असतात तेव्हा ते सद्भावपूर्वकच देत असतात. त्याचा सन्मान ठेवला पाहिजे, त्याचा आदराने स्वीकार करायला हवा. परंतु इंद्राजवळ शची बसली होती. सर्व देव आजूबाजूला होते. सर्वजण त्याची स्तुती पाठ गात होते. त्याच्यामुळे तो गर्वाने फुलला होता. त्याचा विवेक भ्रष्ट झाला होता. त्याने ती माळ घेतली फुलांची आणि आपल्या पत्नीजवळ तर द्यायची तिचा आदर करण्यासाठी. त्याने ती माळ ऐरावताच्या सोंडेवर भिरकावली. आता ऐरावत म्हणजे हत्तीच, तो पशुस, त्याला काय बुद्धी असणार. त्याने तो हार पायाखाली घेतला आणि तुडवला. दुर्वास ऋषींनी ही घटना पाहिली मात्र त्यांचा संताप अनावर झाला की हा इंद्र माझा आणि पुण्यवासी लक्ष्मीचा अपमान करतोय. लक्ष्मीच्या हातात जे कमळ असतं त्या कमळाच्या हारानं हा पायदळी तुडवतोय. त्यांनी संतापाने इंद्राला शाप दिला, तू दरिद्री होशील. संपत्तीच्या मदाने विवेक भ्रष्ट झालेले व्यक्ती दरिद्री झाल्याशिवाय पुन्हा विवेकी बनत नाही. तो आता त्यांच्या शापाचा परिणाम लगेच झाला. इंद्रासह तिन्ही लोक सामर्थ्यहीन झाले. यज्ञ यागादी कर्मही लोप पावली.
आणि त्यांचं तेज पण कमी झालं, तेजहीन झाले ते. इंद्र दरिद्री झाला आणि स्वर्गावर स्वारी करण्याची दैत्यांना अनायासेच संधी मिळाली. राज्यावर त्यांनी स्वारी केली असुरांनी आणि इंद्राचं राज्य बळकावून घेतलं. स्वर्गावर ते राज्य करू लागले असुर लोक. आता इंद्रांकडे राज्य नाही, लक्ष्मी नाही, तेज सगळं गेलेलं आहे. अशा परिस्थितीत काय करावं त्यांना सुचत नाहीये. इंद्र आणि वरुण इत्यादी देवतांनी आपापसात पुष्कळ विचारविनिमय केला, पण त्यांना काहीच निर्णय घेता आला नाही. मग सगळेजण मिळून सुमेरू पर्वताच्या शिखरावर विराजमान असलेल्या ब्रह्मदेवांच्या सभेमध्ये आलेत आता. आणि ब्रह्मदेवांना सगळं घडलेलं त्यांना माहितीच होतं, पण एकदा नम्रतेने त्यांनी सगळी घटना निवेदन केली. ब्रह्मदेवांनी पाहिलं की इंद्र, वायू सगळे देव सामर्थ्यहीन झालेत, निस्तेज झालेत. सर्व लोकांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. लक्ष्मी नसल्यामुळे सगळीकडे दरिद्रता आली आहे. इकडे असुर मात्र अगदी स्वर्गावर स्वारी करून आनंदात आहेत. त्यांनी मन चित्त एकाग्र केलं आणि विष्णूंचं स्मरण केलं, भगवंतांचं स्मरण केलं ब्रह्मदेवांनी. आणि मग नंतर ते देवांना म्हणाले की आपण या अविनाशी प्रभूलाच आता आपण शरण जाऊया आणि आपण त्यांच्या निजदाबामध्ये जाऊ आणि त्यांची भेट घेऊन त्यांना हा सगळा वृत्तांत कथन करून ह्यातून मार्ग काय तर निघेल ते पाहूया. आता देवांना बरोबर घेऊन ब्रह्मदेव भगवंताच्या निजधामाला असलेल्या वैकुंठामध्ये आलेले आहेत. वैकुंठामध्ये आल्यानंतर ब्रह्मदेव म्हणालेत, भगवान, आपण सर्व देवांचे आराध्य दैवत, स्वयंप्रकाशी आहात. आम्ही सर्वजण आपल्या चरणांना नमस्कार करतो. सत्य, त्रेता, द्वापार या सर्व युगांमध्ये आपण अवतार घेता, म्हणून आपण त्रियुग आहात. आम्ही सर्वजण आपल्याला शरण आलेलो आहोत. स्वतः उत्पन्न केलेली ही पृथ्वी आपले चरण आहेत. हे परमशक्तिशाली पाणी ज्यांचं वीर्य आहे, तिच्यापासूनच तिन्ही लोक आणि सर्व लोकांचे लोकपाल उत्पन्न होतात, वाढतात आणि जिवंत राहतात. श्रुती सांगतात, देवांचं अन्न, बल आणि आयुष्य असणारा चंद्र हा आपलं मन आहे आणि अग्नी हे आपलं मुख आहे. सूर्य हे आपले नेत्र आहेत आणि आपल्या प्राणांपासून चराचराचा प्राण, मानसिक, शारीरिक आणि इंद्रिय संबंधीचा बळ देणारा वायू सुद्धा प्रगट झालेला आहे. असे परम ऐश्वर्यशाली भगवान, आपण आमच्यावर प्रसन्न व्हा. आपल्या कानांपासून दिशा, हृदयांपासून इंद्रिय गोलोक आणि नाभीपासून आकाश उत्पन्न झाले. प्रजापती उत्पन्न झालेत. ऋषी आणि प्रजापती पण आपण उत्पन्न केलेत. वेद आपण निर्माण केलेत. परम ऐश्वर्यशाली भगवान, तुम्ही आता आमच्यावर प्रसन्न व्हा आणि यातून काहीतरी मार्ग काढा. ज्यांचं मुख म्हणजे ब्राह्मण आणि रहस्यमय वेद, ज्यांच्या भुजांचं बळ म्हणजे क्षत्रिय, जांघा वैश्य आणि वेदबाह्य शूद्र हे ज्यांचे चरण आहेत, अशा परम ऐश्वर्यशाली भगवान यांना मी नमस्कार करतो. आपण आता प्रसन्न व्हा. असं म्हणून ते भगवंतांची स्तुती गातायत. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे ब्रह्मदेवानी आणि सर्व देवांनी सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींची स्तुती केली आहे. आणि स्तुती केल्यानंतर भगवंतांनी त्यांना दर्शन दिलंय.
त्यांच्या तेजाने सर्व देवांचे डोळे दिपून गेलेत. फक्त ब्रह्मदेव आणि शंकर यांनाच फक्त त्यांच्या रूपाचं दर्शन व्यवस्थित होऊ शकले. आता ब्रह्मदेव म्हणतायत, प्रभो, मी शंकर, अन्य देवता, ऋषी, दक्ष प्रजापती इत्यादी सगळे अग्नीपासून वेगळ्या झालेल्या ठिणग्यांप्रमाणे आपल्यापासून वेगळे वाटणारे आपलेच अंश आहोत. मग आमचं कल्याण आम्हाला कुठून कळणार? म्हणून ब्राह्मण, देव इत्यादींनी काय काय करावं याची आज्ञा पण आपणच करावी. अशा प्रकारे ब्रह्मदेवानी त्यांची स्तुती केली. त्यावर भगवान म्हणालेत, ब्रह्मदेव, शंकर आणि सर्व देवांनो, तुमच्या कल्याणाचा मी उपाय सांगतो. यावेळी असुरांवर काळाची कृपा आहे, म्हणून तुमच्या उन्नतीचा काळ येईपर्यंत तुम्ही दैत्य आणि दानवांकडे जाऊन त्यांच्याशी समेट करा. एखादं मोठं कार्य करायचं असेल तर शत्रूशी सुद्धा सख्य केलं पाहिजे. तर मी काय सांगतो, तर आता तुम्ही ह्या क्षीरसागरातून अमृत काढण्याचा प्रयत्न करा. अमृत काढल्यामुळे अमृत प्यायलेला मरणारा प्राणीसुद्धा अमर होईल. या क्षीरसागरामध्ये अगोदर सर्व प्रकारचे गवत, वेली, औषधी वनस्पती टाका. नंतर मंदराचल पर्वताची रवी करून वासुकी नागाची दोरी त्याला लावा आणि समुद्राचं मंथन करा. या कामामध्ये श्रम दैत्य करणार आणि फळ मात्र तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही सगळं म्हणणं असुरांचं मान्य करा. ते जे म्हणतील ते सगळ्याला हो म्हणा. सामोपचाराने जशी कामं होतील तशी रागानी, क्रोधानी होणार नाहीत. पहिल्यांदा समुद्र घुसळल्यानंतर काळकूट विष बाहेर येईल, पण तुम्ही घाबरू नका आणि कोणत्याही वस्तूचा लोभ धरू नका, इच्छा धरू नका आणि एखादी गोष्ट पूर्ण झाली नाही म्हणून लगेच चिडूनही जाऊ नका. असा आदेश सर्व देवांना भगवंतांनी दिलाय आणि भगवान पुरुषोत्तम तिथेच अंतर्धान पावलेत. ब्रह्मदेव आणि शंकरांनी भगवंतांना नमस्कार केला आणि आपापल्या लोकात ते निघून गेले. इंद्रादी देव आता सगळेजण जमले आणि आता बलिराजाकडे जायचं त्यांनी ठरवलं. कोणतंही शस्त्रास्त्र न घेता सर्व देव आता बलीकडे आलेत. दैत्य सेनापती त्यांना बघून चिडलेत, रागवलेत, पण त्यांच्या हातात शस्त्रास्त्र नाही पाहून त्यांनी काय म्हणणं आहे त्यांचं ऐकायचं ठरवलं. आणि बळी म्हणाला, काय म्हणणं आहे तुमचं, कशासाठी तुम्ही इकडे आलात, अशी चौकशी केली. बुद्धिमान इंद्राने स्वतः भगवंतांनी त्याला जसं शिकवलं होतं तसं सगळं मधुर शब्दात बळीला सांगितलं. आता दैत्यराज बळीला सुद्धा अमृताचा मोह झालेला. त्यानेही सगळं म्हणणं मान्य केलं. आता ही गोष्ट जेव्हा इंद्राने सांगितली सगळ्या देवांबरोबर समवेत जाऊन, त्यावेळेला तिथे बळीराजाच्या दरबारात सुद्धा शंबर, अरिष्टनेमी, त्रिपुर निवासी असुर सगळे बसलेले होते. त्या असुर राजांना सुद्धा ती कल्पना अतिशय आवडली आणि ते पण अमृत मंथनाच्या तयारीला तयार झाले. आता या सगळ्या देव आणि दानवांनी मिळून आपापसात मैत्री केली, समझोता केला आणि आता मंदराचल पर्वत काढण्यासाठी ते सगळे गेले. सगळ्यांनी आपापली ताकद लावली. मंदराचल पर्वत उखडला. आरडा ओरडा करीत ते समुद्र तटाकडे त्याला घेऊन चाललेत. सगळ्यांची शक्ती लावूनही मंदराचल पर्वताला समुद्रापर्यंत नेणं काही शक्य होत नव्हतं. तो अत्यंत जड होता आणि पुष्कळ लांब त्याला घेऊन जायचं होतं. इंद्र आणि बळी सुद्धा थकले. त्यांना सुद्धा तो आटपत नव्हता. आता ते रस्त्यावरच तो टाकणार आणि निघणार. तो सोन्याचा मंदराचल पर्वत जमिनीवर पडला. त्यावेळेला देव आणि असुरांचे सुद्धा हातपाय आणि खांदे तुटले. पुन्हा सगळे एकदा निराश झाले. सगळा आणलेला उत्साहच त्यांचा निघून गेला. आता देव नाराज झालेले आहे
हे भगवंतांच्या लक्षात आलं आणि भगवंत गरुडावर बसून तिथे प्रगट झाले. पर्वत अंगावर पडल्याने देव आणि असुर जखमी झालेत हे त्यांनी पाहिलं आणि आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांचे व्रण आणि पीडा दूर केली. आणि पाहता पाहता भगवंतांनी एका हाताने तो पर्वत उचलून गरुडावर ठेवला आणि स्वतः गरुडावर स्वार होऊन देव आणि असुरांसह समुद्र तटाकडे गेले. आता त्यांनी समुद्रामध्ये तो पर्वत सोडला. आता आपल्याला वासुकीला बोलवायला पाहिजे. समुद्र मंथनातून मिळणाऱ्या अमृतामध्ये तुला सुद्धा वाटा मिळेल असं वासुकीला वचन दिलं आणि त्याला दोराप्रमाणे मंदराचलाला लपेटून घेतलं. अमृत मिळणार हे आनंदाने आणि त्या आशेने त्याने पण होकार दिला वासुकीने. आता त्याला दोरीसारखं बांधलंय. पण आता समुद्र मंथन सुरू झालं. देव आणि असुरांनी या मंदराचलाला पकडून ठेवलं तरी त्याला काही आधार नसल्याने तो समुद्रात बुडायला लागला. हळूहळू हळू खाली जायला लागला मंदराचल पर्वत. पुन्हा सगळे निराश झाले. आता काय करायचं बाबा. मग आता भगवंतांनी अत्यंत विशाल आणि विस्मयकारक असं कच्छपाचं कूर्म रूप धारण केलं आणि समुद्राच्या पाण्यात प्रवेश केला आणि मंदराचलाला आपल्या पाठीवर उचललंय. देवांनी आणि असुरांनी मंदराचल वर आलेला पाहून ते पुन्हा समुद्र मंथनासाठी पुन्हा उभे राहिलेत. आता काय केलं. देवांनी वासुकीच्या तोंडाजवळचा भाग पकडलाय आणि शेपटीचा भाग असुरांकडे आला. त्यामुळे जरा असुर रुसले आणि शेपूट सोडून दुसरीकडे जायला लागले. देवांच्या ही गोष्ट लक्षात आली. मग भगवंतांनी स्मित केलं आणि वासुकीचं मुख सोडायला सांगितलं देवांना. देवांनी वासुकीचं मुख सोडलंय आणि ते आता शेपटाकडे आले आणि असुर मुखाकडे आले. मोठमोठ्या देवांनी आणि असुरांनी जेव्हा आपल्या बाहुबलाने मंदराचल फिरवण्यास सुरुवात केली तेव्हा तो भगवंताच्या पाठीवर फिरू लागलाय. भगवंतांना या पर्वताचं फिरणं म्हणजे पाठ खाजवल्यासारखं वाटत होतं. समुद्र मंथनाला सुरुवात झाली त्यावेळी समुद्र आणि त्यात राहणारे जलचर यांच्यात खळबळ उडाली. नागराज वासुकीचे हजारो कठोर नेत्र, मुख आणि श्वासांमधून विषाची आग बाहेर पडू लागली. तिच्या धुरामुळे पुलोम, कालेय, बली इत्यादी असुर निस्तेज झाले. त्याच्या वडव्याने सगळे होरपळायला लागले. वासुकीच्या श्वासांच्या फुत्काराने देवांचं सुद्धा तेज फिकं पडलं. आता भगवंताच्या लक्षात आलं की देवांच्या सुद्धा वस्त्र, माळा, कवच, मुख सगळं धुरकट झालंय. त्यांची दशा होतीये. मग भगवंतांनी मेघ देवतांच्या वर मेघ सोडलेत आणि देवतांवर वर्षाव करायला लागलेत मेघ. समुद्राच्या लाटांचा थंडपणा वाढला आणि त्यांच्या दिशेने वारं वाहू लागलंय आणि त्यांना त्यांची घुसमट कमी करण्याचा प्रयत्न केलाय देवतांचा सगळ्या. अशा प्रकारे समुद्र मंथन चालू झालंय. समुद्रातून सुरुवातीला हलाहल नावाचं अत्यंत उग्र विष निघालंय. ते विष पाहून त्या विषाच्या उग्र धुराने म्हणा किंवा वासाने म्हणा इतक्या वेदना तीव्र होत्या
की समुद्रातले हत्ती आणि सुसरी सुद्धा व्याकुळ झालेले आहेत. आता सगळ्यांनी मिळून शंकरांना विनंती केली की आता तुम्ही या विषाचं काय करायचं ते पहा. आता हे विष कसं करायचं. त्यावेळेला ते संकट पाहून प्राणीमात्रांचे सुहृद भगवान शंकर करुणेने व्याकुळ झाले आणि आपल्या प्रिय पत्नीला म्हणाले, देवी, फार वाईट झालं. पहा ना, समुद्र मंथनातून निघालेल्या कालकूट विषामुळे प्रजेवर केवढं मोठं संकट कोसळलं आहे. मी हे विष पिऊन टाकतो, त्यामुळे माझ्या प्रजेचं कल्याण होईल. भगवंतांनी काय केलंय, ते विष पिऊन टाकलंय आणि विष पोटात जाऊ दिलेलं नाही, विषाला गळ्यातच ठेवलंय. आता विषाला गळ्यात ठेवायचं, बघा किती शिवशक्ती कशी आहे. दुसऱ्याला सुखी करण्यासाठी आपण स्वतः दुःख सहन करतो, तोच शिव आहे. आणि स्वतःच्या सुखासाठी जो दुसऱ्यांना दुःख देतो, तो जीव आहे. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्याची कामं बिघडवून टाकतो, तो जीव आहे. आणि निस्वार्थीपणे दुसऱ्याचं चांगलं व्हावं म्हणून स्वतःच्या पदरात दुःख झेलतो. संत तुकाराम, मीरा यांनी खूप दुःख सहन केलं. पहिल्यांदा खूप विष पसवलं, तेव्हा त्यांना भगवंतांची भेटीचं अमृतपान करायला मिळालंय. भगवंत प्रत्यक्ष त्यांना भेटायला आलेत. मीराबाई, तुकाराम या सगळ्यांनी हे विष पहिलं पचवले. लोकांकडून निंदा स्वीकारली, दारिद्र्य भोगलं, दुःख भोगलं, यातना सहन केल्या, सगळं विष संसाररूपी सहन केलं. आणि मग तेव्हा अमृतपान म्हणजे त्यांना प्रत्यक्ष भगवंतांचं दर्शन घडलेलं आहे. म्हणून विषाच्या वेदना अधिक तीव्र होत असतील तर भगवंताच्या नावाचं कीर्तन करा. भगवंतानी ते विष गळ्यातच ठेवलंय, पोटात जाऊन दिलेलं नाही. याचा अर्थ काय, तर कोणाला कटू शब्द बोलण्याची वेळ आली तर ते शब्द गळ्यातच साठवून ठेवा, जिभेवर येऊ देऊ नका. विष गळ्यातच साठवायचं, ते बाहेर काढायचं नाही आणि पोटातही जाऊ द्यायचं नाही. म्हणजे कोणी निंदा केली तर लक्ष द्यायचे नाही, कोणाचा द्वेष स्मरणात ठेवायचा नाही, विष पोटात ठेवायचं नाही, असं याच्यातून आपल्याला सांगायचंय. प्राणीमात्रांना जीवन देणाऱ्या भगवान शंकरांनी कृपाळू होऊन ते सर्वत्र पसरलेलं हलाहल विष आपल्या हातात एकत्र करून पिऊन टाकलं. आणि ते विषाचा प्रभाव असा होता की त्यांचा कंठ निळा झाला. ज्यावेळी भगवान शंकर विषपान करीत होते त्यावेळी त्यांच्या हातून विषाचे थेंब काही खाली पडले. विंचू, साप आणि अन्य विषारी प्राणी आणि वनस्पतींनी ते ग्रहण केले. आता देवासुरांनी पुन्हा नव्या उत्साहाने समुद्र मंथनाला सुरुवात केली आहे. मंथन करताना समुद्रातून कामधेनू प्रगट झाली. आता ही कामधेनू त्यांनी पवित्र हवीर द्रव्य मिळवण्यासाठी वैदिक ऋषींना तिची गरज आहे म्हणून ती सर्व वैदिक ऋषींना कामधेनू त्यांनी देऊन टाकली आहे. त्यानंतर पुन्हा मंथन सुरू झालंय आणि उच्चैश्रव नावाचा घोडा निघालाय. चंद्राप्रमाणे शुभ्र असलेला तो घोडा घेण्याची बळीला अतिशय इच्छा प्रगट झाली आणि त्याने ती प्रगट केली. श्रव म्हणजे कीर्ती. उच्चैश्रवा हे कीर्तीचं प्रतीक आहे. मनाला जो पर्वताप्रमाणे स्थिर करू शकेल त्याला जगात कीर्ती मिळेल आणि लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती होईल. पण मन एकदा कीर्ती मिळवण्यासाठी आसक्त झालं, फसलं, तर त्याला अमृत कसं मिळणार बरं? त्याला भगवंताची प्राप्ती कशी होणार? साधनेच्या आरंभी कीर्ती मिळते, साधना सुरू केली की भरपूर कीर्ती मिळते, पण या कीर्तीमध्ये जर मन फसलं गेलं तर भगवताची प्राप्ती होणे नाही. ज्या जीवाला मानाचा मोह नसतो, जो दीनपणे प्रभूची प्रार्थना करीत असतो, त्या जीवाला ईश्वर आपल्यासारखं बनवतो.
विष्णू सहस्त्रनामात भगवंताला अमानी मानदो म्हटलं गेलेलं आहे. भगवंत स्वतः अमानी आहेत, पण जीवांना मात्र ते मान देतात. ज्याचं मन उच्चैश्रवा कीर्तीच्या मोहात फसलंय त्याला अमृत कसं मिळणार? बलीनी आता उच्चश्रव घोडा घेतलाय. पुन्हा मंथनाला सुरुवात झाली. आता मंथनातून ऐरावत नावाचा शुभ्र श्रेष्ठ असा हत्ती निघालाय. आता हत्ती हा आता बलीला म्हणता आलं नाही काही, कारण आधीच त्याने घोडा घेतलेला होता. त्यामुळे अर्थातच हत्ती इंद्राला दिलाय. त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्मराग मणी समुद्रातून निघालाय आणि तो आपल्याकडे असावा असं भगवंतांना वाटलंय. म्हणून भगवंतांनी तो हृदयावर धारण करण्यासाठी कौस्तुभ मणी आपल्याकडे घेतला. त्यानंतर पुन्हा मंथन झाल्यावर स्वर्गलोकाची शोभा वाढवणारा कल्पवृक्ष पारिजात निघाला. सुंदर वस्त्र नेसलेल्या, गळ्यामध्ये सुवर्ण हार घातलेल्या अप्सरा प्रकट झाल्या आणि त्या दोन्हीही देवांना दिलेले आहेत. पुन्हा मंथन सुरू झालेलं आहे आणि मूर्तिमंत शोभा अशी भगवंतांची नित्य शक्ती लक्ष्मी देवी त्या मंथनातून प्रगट झाली आहे. विजेप्रमाणे चमकणाऱ्या तिच्या तेजाने सर्व दिशांमध्ये झगमगाट पसरला. इंद्रदेव पुढे आलेत आणि तिला बसण्यासाठी एक मोठं विलक्षण सुंदर असं आसन आणलंय. श्रेष्ठ नद्या मूर्तिमंत झाल्या आणि तिला अभिषेक करण्यासाठी सोन्याच्या घड्यातून त्यांनी पवित्र असं पाणी आणलंय. लक्ष्मी देवींना तिथे स्नान घातलंय, अभिषेक केलाय. गंधर्व मंगल गान करतायत. ब्राह्मण वेद मंत्र म्हणतायत. समुद्रानं तिला पिवळी रेशमी अशी वस्त्र दिली आहेत. वरुणानं वैजयंती माळ समर्पण केली आहे. विश्वकर्म्याने निरनिराळ्या प्रकारचे दागिने, सरस्वतीने मोत्यांचा हार, ब्रह्मदेवाने कमळ आणि नागांनी 2 कुंडल तिला दिली आहेत. आता ही लक्ष्मी देवी हातात हार घेऊन पुढे चालली आहे. कोणाच्या गळ्यात घालावा आणि कोणाला आपला इष्टपती म्हणून स्वीकार करावा असा विचार करत ती आली आहे पुढे. ऋषीवर आले, शंकर आले, ब्रह्मदेव आले. सगळ्यांना पाहत पाहत ती पुढे आली आहे आणि पुढे तिला विष्णू दिसलेले आहेत. आपल्याला इष्ट वाटणाऱ्या भगवंतांनाच तिने वर म्हणून निवडले, कारण त्यांच्यामध्ये सर्व सद्गुण नित्य निवास करतात. पण प्राकृत गुण त्यांना स्पर्शही करत नाहीत. आणीमादी सिद्धी सुद्धा त्यांची इच्छा धरतात, पण ते कोणाचीच काही अपेक्षा करीत नाहीत. लक्ष्मी देवीचे एकमेव आश्रय भगवंतच आहेत आणि म्हणून तिने त्यांना वरलंय. लक्ष्मी देवीने तिथे त्यांच्या गळ्यात माळ घातली आणि तिथे विराजमान होऊन कारुण्यपूर्ण नेत्र कटाक्षांनी तिन्ही लोकात भरभराट केली. लोकपाल आणि आपल्या प्रजेची भरभराट झाली. शंख, तुतारी, मृदंग वाद्य वाजायला लागली. गंधर्व अप्सरांसहित गाऊ नाचू लागले. सगळ्यांचा प्रचंड मोठा आवाज होऊ लागला. आता पुन्हा मंथन सुरू झालंय. सगळेजण आता आनंदाने झाले की आता तिन्ही लोकांमध्ये पुन्हा ऐश्वर्य आलं. ज्याच्यासाठी आपण हे सगळं केलं ते ऐश्वर्य आता परत आलंय आपल्याला. अतिशय आपण सुखी झालो आता, म्हणून आनंदाने पुन्हा मंथनाला सुरुवात केली. आता अमृत मिळवायचंय ना. त्यानंतर कमलनयना कन्येच्या रूपात वारुणी देवी म्हणजे सुरा उत्पन्न झाली आहे. आता ही सुरा दैत्यांनी मागितली आहे आणि भगवंतांच्या अनुमतीने दैत्यांनी ती सुरा घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा मंथन सुरू झालंय. अजून अमृत बाहेर आलेलं नाही, म्हणून उत्सुकता काही संपलेली नाही आहे. पुन्हा 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 मंथन चालूच आहे.
आता मात्र त्यातून एक अत्यंत अलौकिक असा पुरुष प्रगट झालेला आहे. त्याचे बाहू लांब आणि पुष्ट होते. त्याचा गळा शंखाप्रमाणे असून डोळ्यात लालिमा होती. वर्ण सावळा होता. त्याच्या कानात चमचमणारी रत्नकुंडलं होती. तरुण होता तो. सिंहासारखा पराक्रम आणि सुंदर अशा कुरळ्या केसांच्या भुरभुरणाऱ्या बटा यामुळे तो फारच सुंदर दिसत होता. त्याच्या हातामध्ये कडे आणि अमृताने भरलेला कलश होता. तो साक्षात विष्णूंचा अंशावतार होता. तोच आयुर्वेदाचा प्रवर्तक धन्वंतरी या नावाने पुढे प्रसिद्ध झाला. अमृताचा लोभ सुटलेल्या दैत्यांमध्ये त्याच्यासाठी आपापसात भांडणं सुरू झाली. सर्वजण म्हणू लागले, मी अगोदर पिणार, मी अगोदर पिणार, तू नाही, मी मी मी. आता ही असुरांची भांडणं खूप वाढायला लागली. देवांना सुद्धा वाटायला लागला, अरे आपण हे कष्ट कशासाठी करतोय. एवढ्यात सर्व युक्त्या जाणणाऱ्या भगवंतांनी अत्यंत अद्भुत आणि अवर्णनीय अशा स्त्रीचं रूप धारण केलं. मोहिनीचं रूप धारण केलं. रंग निळ्या कमळाप्रमाणे श्यामल होता. अंग प्रत्यंग अत्यंत आकर्षक होती. दोन्ही कानांना कुंडलांनी सुशोभित केलंय. सुंदर गाल आणि उंच नाक असे मुख रमणीय असं होतं. मुखातून निघणाऱ्या सुगंधामुळे धुंद होऊन गुणगुणाऱ्या भ्रमरांमुळे तिच्या डोळ्यात थोडीशी भीती तरळत होती. आपल्या लांब सडक केसांमध्ये तिने उमललेल्या मोगऱ्यांची वेणी घातली होती. सुंदर गळ्यामध्ये हार आणि सुंदर भुजांमध्ये बाजूबंद शोभत होते. आपल्या सलज्ज स्मितपूर्वक फेकलेल्या विलासपूर्ण नेत्र कटाक्षांनी मोहिनी रूपधारी भगवान दैत्य सेनापतींच्या चित्तामध्ये वारंवार काम उद्दीपित करू लागले. सतत नेत्र कटाक्ष टाकून ती असुरांना घायाळ करू लागली. असुर आता मोहित झालेत तिच्यावर. ते विचार करायला लागले, किती अनुपम सौंदर्य आहे, काय तेज, काय तारुण्य. आता ते तिच्याकडे पळत गेलेत. काम मोहित होऊन त्यांनी विचारलंय, हे कमलनयने, कोण आहेस तू? कुठून आलीस? कशासाठी आलीस इथे? तू कोणाची कन्या आहेस? तुला पाहून आम्ही घायाळ झालो. हे मानिनी, आम्ही बाहुबंद असूनही आम्हा सर्वांना हे अमृतच पाहिजे आहे आणि त्यामुळे आमच्यात वैर निर्माण झालंय. हे सुंदरी, आता तू आमचं भांडण मिटव. अमृतासाठी आम्ही सर्वांनीच प्रयत्न केले आहेत आणि म्हणून तू निपक्षपातीपणे हे अमृत आम्हाला वाटून दे, म्हणजे आमच्यात भांडणं होणार नाहीत. आता असुरांनी अशी प्रार्थना त्या मोहिनीला केली आहे. ती प्रार्थना ऐकून स्त्री वेशधारी भगवान किंचित हसले आणि सुंदर नेत्र कटाक्ष त्यांनी टाकलाय आणि भगवान म्हणाले, आपण महर्षी कश्यपांचे पुत्र असून माझ्या कुलटेच्या मागे कसे लागलात? विवेकी मनुष्य स्त्रियांवर कधी विश्वास ठेवत नाही बरं. मोहिनीच्या त्या मोहक वाणीने दैत्यांच्या मनामध्ये अधिकच विश्वास निर्माण झाला. आता त्यांनी मनापासून मोठ्याने हसून अमृताचा कलशच मोहिनीच्या हातात देऊन टाकला. आता हा अमृत कलश घेऊन स्मितहास्य करीत किंचित स्मितहास्य करीत भगवान म्हणाले, उचित असो वा अनुचित, मी जे काही करीन ते जर तुम्हाला मान्य असेल तरच मी हे अमृत वाटीन. मोहिनीचं हे बोलणे ऐकून मोठमोठ्या दैत्यांनाही त्यातली काही खुबी समजली नाही. ते सगळे म्हणले, हो हो, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. जेव्हा देव आणि दैत्य दोघेही त्यांनी ठरवलं की आता हिच्याकडून आपण अमृत घ्यायचं, सर्वजण स्नानासाठी गेले. हवन केलं, स्नान केलं, हवन केलं, यथायोग्य दान दिलं सर्वांना, ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करून घेतलं आणि देव आणि दैत्य पुन्हा परत आलेत. पुष्पमाळा घातल्यात, सुंदर वस्त्र नेसली आहेत आणि भव्य अशा मंडपामध्ये पूर्वेकडे तोंड करून ते बसलेले आहेत. आता ते अमृत प्राशन करण्यासाठी देव आणि दानव बसलेले असताना हातात अमृत कलश घेऊन मंद मंद पावलं टाकीत मोहिनी तिथे आली. सुंदर अशी पैठणी तिने परिधान केली आहे. चंचल डोळ्यांनी ती कटाक्ष टाकतीये.
तिच्या सुवर्ण नुपुरांच्या झंकारांनी सभाभवन निनादून गेलेलं आहे. तिने आपल्या हास्ययुक्त नेत्र कटाक्षांनी देव आणि दैत्य यांच्याकडे पाहिलं. ते सारे मंत्रमुग्ध झालेत. तिने हावभाव आणि कटाक्षांनी मोहित करून लांब बसलेल्या देवांना पहिल्यांदी ते अमृत पाजलं. आपण दिलेला शब्द असुर पाळत होते की आम्ही मध्ये येणार नाही, तुम्ही म्हणाल तसं. त्यामुळे ते काही मध्ये आले नाही. त्यांचं तिच्यावर प्रेम पण बसलं होतं ना. शिवाय स्त्रीशी भांडणं त्यांना कमीपणाचं वाटत होतं आणि म्हणून ते काही बोलले नाही मध्ये. मोहिनीने सुद्धा अगोदर त्यांचा मोठा सन्मान केला होता, त्यामुळे ते मोहिनीला काही वेडवाकडं बोलले नाही. आता राहू जो दैत्य होता त्याच्या लक्षात आलं की काहीतरी ते गडबड होतीये. मग त्याने देवांचा वेश घेतला आणि तो देवांमध्ये येऊन बसला. तो बसला कुठे तर चंद्र आणि सूर्याच्या मधोमध बसला. देवांबरोबर त्यालाही अमृत मिळालं. पण त्याच क्षणी भगवंतांच्या लक्षात आलं की हा दैत्य आहे, म्हणून त्यांनी भगवंतांनी आपल्या तीक्ष्ण धारेच्या चक्राने त्याचं मस्तक उडवलं. त्याचं धड खाली पडलं, पण अमृत मात्र मस्तकात राहिल्यामुळे मस्तक अमर झालं. आता ब्रह्मदेवांनी त्याला ग्रह बनवलं. म्हणून पौर्णिमा आणि अमावस्येला वैरभावाने बदला घेण्यासाठी चंद्र आणि सूर्यावर राहू आक्रमण करत असतो. जेव्हा बहुतेक देव अमृत प्यायले तेव्हा सर्व लोकांचे कल्याण करणाऱ्या भगवंतांनी मोठमोठ्या दैत्यांच्या समोरच आपलं खरं रूप धारण केलं. पहा ना, देव आणि दैत्य दोघांनीही एकाच वेळी, एकाच ठिकाणी, एकाच हेतूनी, एकाच वस्तूसाठी, एक विचाराने एकच कर्म केलं होतं. परंतु फळ मिळण्यात मात्र फरक झाला. देवांना अगदी सहजपणे अमृत फळ प्राप्त झालं, कारण त्यांनी भगवंतांच्या चरणकमलांचा आश्रय घेतला होता. भगवंतांना शरण गेले होते. ते भगवंतांच्या सांगण्यानुसार आचरण केलं होतं आणि असुर मात्र अमृतापासून वंचित राहिले. आपल्या शत्रूंनाच यश मिळालेले पाहून दैत्यांना ते सहन झालं नाही आणि ताबडतोब शस्त्रास्त्रानिशी त्यांनी देवांवर हल्ला चढविला. क्षीरसागराच्या किनाऱ्यावरच मोठा रोमांचकारी आणि भयंकर संग्राम सुरू झाला. हाच तो देवासुर संग्राम होय. दोघेही प्रबळ शत्रू अत्यंत क्रोधाविष्ट होऊन एकमेकांना तलवारी, बाण, इतर अनेक शस्त्रास्त्रांनी घायाळ करू लागले. त्यावेळी शंख, तुतार्या, मृदंग, नगारे, डमरू मोठमोठ्यांनी वाजू लागले. हत्ती चित्कार करायला लागले, घोडे किंकाळायला लागले, रथांचे खडखडाट सुरू झाले आणि पायदळाच्या ओरडण्याने मोठाच हलकल्लोळ झाला. रणभूमीवर दैत्यांचा सेनापती विरोचन पुत्र बळीराजा आपल्या मयदानवाने तयार केलेल्या वैहायस नावाच्या विमानावर आरूढ झाला होता. या विमानाचं वैशिष्ट्य असं होतं की इच्छा असेल ते तिथे विमान आपल्याला घेऊन जात होतं. वैहायस नावाचं विमान होतं ते मयदानवानी बळीराजाला दिलं होतं. ते इच्छा आपण जिथे करू तिथे ते नेत होतं. युद्धाची सर्व सामग्री त्या विमानामध्ये होती. त्या श्रेष्ठ विमानात राजा बली मोठमोठ्या सेनापतींसह बसला होता. तो उदयाचलावरील चंद्राप्रमाणे शोभत होता. त्याच्या चारी बाजूंनी आपापल्या विमानात बसलेले नमुची, शंबर, बाण, विप्रचित्ती, अयोमुख, द्विर्मुधा, कालनाभ, प्रहेती, हेती, इलवल, शकुनी, भूतसंताप, वज्रद्रंष्ट, विरोचन, हयग्रीव, शंकुशिरा, कपिल, मेघदुंदुबी, तारक, चक्राक्ष, शुंभ, निशुंभ, जंभ, उत्कल, अरिष्ट, अरिष्टनेमी, त्रिपुराधिपती, मय, पौलोम, कालेय, निवात कवच असे सेनाचे विभाग प्रमुख बसले होते. आणि हे सगळे लोक समुद्र मंथन करण्यासाठी सामील झालेले होते. त्यांना अमृतातला हिस्सा मिळाला नाही, फक्त क्लेशच हाती आले.
म्हणून ते सगळं युद्धाला तयार झाले होते. असुरांनी यापूर्वी अनेक वेळा देवतांना युद्धामध्ये पराभूत केलं होतं. त्यामुळे ते मोठ्या उत्साहाने सिंहनाद करीत आपापले कर्कश आवाजाचे शंख वाजवायला लागले. आता आपले शत्रू मदोन्मत्त झालेले पाहून इंद्राला सुद्धा अतिशय क्रोध आला. तो स्वयंप्रकाशी इंद्र ऐरावत नावाच्या दिग्गजावर आरूढ झाला. उदयाचलावर आरूढ झालेल्या सूर्यासारखा तो दिसत होता. आता दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभी राहिली. बली इंद्राशी, कार्तिक स्वामी तारकासुराशी, वरुण हेतीशी, मित्र प्रहेतीशी युद्ध करू लागले. यमराज कालनाभीशी, विश्वकर्मा मयाशी, शंभरासुर त्वष्ट्याशी, सविता विरोचनाशी लढू लागले. नमूची अपराजिताशी, नमू नावाचा दैत्य होता तो, अपराजिताशी, अश्विनी कुमार वृषपर्व्याशी, राहूबरोबर चंद्राचे, पुलोमाबरोबर वायूचे युद्ध सुरू झाले. भद्रकाली देवी निशुंभ आणि शुंभावर तुटून पडली. जंभासुराशी महादेवांची, महिषासुराशी अग्निदेवाची आणि वातापी तसेच इल्वलाशी ब्रह्मदेवांच्या पुत्रांची लढाई सुरू झाली. अशा प्रकारे असुर आणि देवता रणभूमीवर द्वंद्व युद्धाने आणि सामूहिक आक्रमणाने एकमेकांसमोर येऊन विजय मिळवण्याच्या इच्छेने सारे बळ एकवटून युद्ध करायला लागल्या. तीक्ष्ण बाण, तलवारी, भाले यांनी प्रहार सुरू झाले. राजा बलीने इंद्रावर 10 बाण सोडलेत. 3 ऐरावतावर, 4 हत्तीच्या पायांच्या रक्षकांवर आणि 1 माहुतावर असे 10 बाण सोडले. पराक्रमी इंद्राने आपल्याकडे येणारे बाण तिथपर्यंत पोहोचण्यापूर्वीच भल्ल नावाच्या तितक्याच तीक्ष्ण बाणांनी हसत हसत ते बाण तोडून टाकले. इंद्राचा हा प्रशंसनीय पराक्रम पाहून राजा बलीला अतिशय राग आला. तो आणखीच चिडला आणि पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. आता बलीने गुप्त होऊन असुरी मायेने दैत्यांच्या सेनेवर एक प्रयोग करायला सुरुवात केली. आता राक्षस सुद्धा तिथे प्रगट झालेत. तुंबळ युद्ध सुरू झालंय. असुरी मायेचा वापर व्हायला लागलाय. अदृश्य भयानक मायावी असुरांनी निरनिराळ्या माया निर्माण केल्या. देवांचे सैनिक घाबरून गेले. तेव्हा त्यांनी विश्वाच्या रक्षणकर्त्या भगवंतांचं आता ध्यान केलंय. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. तेव्हा त्यांनी विश्वाच्या रक्षणकर्त्या भगवंतांचे ध्यान केलं आणि तत्क्षणी ते प्रगट झाले. आपले चरणकमल गरुडाच्या खांद्यावर ठेवले आणि त्रिशूलाने वाहनांसह कालनेमीला मारलं. माली सुमाली 2 बलवान दैत्यांची मस्तके युद्धात भगवंतांनी आपल्या चक्राने उडवली. त्यानंतर माल्यवानाने भगवंतांना भिडून आपल्या प्रचंड गदेने गरुडावर जोराने प्रहार केला. परंतु त्याच क्षणी गर्जना करणाऱ्या त्या असुराचे मस्तक भगवंतांनी चक्राने तोडले. इंद्राने जरी अत्यंत वेगाने वज्रप्रहार केलाय, बलीवर नमूवर केलाय, पण त्याला काही साधं खरचटलं सुद्धा नाही. नमूचीवर त्याचा काहीच परिणाम झालेला नाहीये. इंद्राला खिन्नता आलेली त्यावेळी आकाशवाणी झाली आहे की हा दानव वाळलेल्या किंवा ओल्या वस्तूंनी मरू शकणार नाही. मी त्याला वर दिलाय, सुकलेला किंवा ओल्या वस्तूने तुला मृत्यू येणार नाही. म्हणून इंद्रा, या शत्रूला मारण्यासाठी दुसरा एखादा उपाय शोधून काढ. ती आकाशवाणी ऐकून इंद्राने मन एकाग्र केलं आणि विचार करायला लागला. आणि मग त्याला सुचलं की समुद्राच्या पाण्याचा फेस सुकलेला नाही आणि ओलाही नाही. मग इंद्राने त्या समुद्राच्या फेसाने नमूचीचं मस्तक उडवलं. गंधर्वातील प्रमुख विश्वावसू आणि परावसू गायन करू लागले. देवतांच्या दुंदुबी वाजू लागल्या. बलीला मूर्छित केलेला आहे. बलीला सुद्धा युद्धामध्ये मूर्छित केलं इंद्राने.
देवानो, भगवंताच्या कृपेमुळेच हे सगळं तुम्हाला शक्य झालंय. आता तिथे नारद आलेले आहेत आणि नारद म्हणतायत देवांना, देवानो, तुम्ही वैभव संपन्न झालात आणि आता बलीसुद्धा बेशुद्ध झालाय, मरण पावलाय बली, नमुचीचा वध झालाय, सर्व असुर मरायला लागलेत, आता तुमचा जय झालाय, आता हे युद्ध थांबवा. आणि म्हणून देवांना नारदांचं म्हणणं मान्य झालं. त्यांनी क्रोध आवरला आणि ते स्वर्गलोकी निघून गेलेले आहेत. युद्धात जिवंत राहिलेले दैत्य नारदांच्या सांगण्यावरून वज्राच्या आघाताने बेशुद्ध पडलेल्या बलीला घेऊन आता अस्ताचलाकडे गेलेत. अस्ताचल पर्वताकडे गेले. शुक्राचार्यांनी आपल्या संजीवनी विद्येने बलीला पुन्हा चैतन्य आणलंय, त्याच्या शरीरामध्ये चैतन्य आणलंय आणि त्याची स्मरणशक्ती पुन्हा परत आलेली आहे. आणि इतर असुरांना सुद्धा संजीवनी विद्येने शुक्राचार्यांनी पुन्हा जिवंत केलंय. बली जो बेशुद्ध पडलेला होता त्या बलीला सुद्धा बलीच्या शरीरात त्यांनी तेज उत्पन्न केलंय, चैतन्य निर्माण केलंय त्याच्या शरीरात, त्याची स्मरणशक्ती पुन्हा परत आणली आहे. बली जागा झाला, त्याने पाहिलं, पण पराजित होऊन सुद्धा त्याला कोणत्याही प्रकारे खेद झालेला नाही. अशा प्रकारे हे देवसंग्राम युद्ध आणि समुद्र मंथनाची कथा इथे आपण संपवतोय. आणि आता पुढच्या भागामध्ये आपण मोहिनी रूपाचं पुढे काय झालं त्याची कथा अजून आपली बाकी आहे, ती आपण आता पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.